मुख्य मंचावर पाहू शकाल त्या ठिकाणी आपल्याला तुषार पाटील बघायला मिळत आहेत, रोहित सुतार, दर्पण डोहाळे, आकाश पाटील, तदनंतर मयूर, निखिल पाटील तेही बघायला मिळाले. मॅचकडे जाऊयात. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. इन ॲक्शन एका बाजूने आपण पाहिलं तर बेस्ट ऑफ बोरशेती जो संघ या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे सुशांत पाटील, प्रियेश पाटील, आकाश पाटील यांच्या माध्यमातून, आणि दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर आंबोडे भिनार राहुल पाटीलच्या नेतृत्वाखाली सातत्याने अप्रतिम परफॉर्मन्स या ग्रामीण भागामध्ये करणारा संघ तो आंबोडे आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन बांगर, गोलंदाजी ट्रॅक वरनर राहुल पाटील अप्रतिम गोलंदाज आहे, युवा प्रतिभा संपन्न परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून राहुलकडे सातत्याने पाहिलं जातं. तोच राहुल यावेळेला फेक आली आहे, मात्र ती थोडीशी वेगळी बघायला मिळाली, चुकीच्या दिशेनं आपण पाहिलं तर फेक तेवढी अचूक नव्हती, ज्या कारणानं त्या ठिकाणी थोडीशी फंबल झाली. राहुलला बॉल कलेक्ट करता आला नाही आणि विचार केला तर एक सिंगल डबल धावसंख्या 30 स्कोर कार्डवर जोडली जाते. राहुल पाटील तो गोलंदाजी करतो. पाटील या ठिकाणी आलेले आहेत. हमरापूर गावचं व्यक्तिमत्व दिनेश पाटील आपलं मनपूर्वक सर अभिनय पाटील पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. इथून विचार केला तर चेंडू आतापर्यंत एकंदरीत संपले 3 आणि धावसंख्या पाहिली 30 स्कोर कार्डवर 3. राहुल पाटील पुन्हा एकदा शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हलकासा बॉल कट केला आणि तदनंतर मात्र पुढील काम पंचांनी पार पाडलंय. वाईट चेंडू तो पंचांनी या ठिकाणी दर्शवलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. विचार केला तर 3 चेंडू संपले, धावसंख्या 4 स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. अर्जुन बांगर तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सज्ज होईल. अर्जुन बांगरच्या विपक्ष ग्रामीण भागामधनं बिलॉंग करत असताना एक अप्रतिम खेळाडू म्हणून उदयास आलेला आणि नाव त्याचा अर्जुन बांगर तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. राहुल पाटील सलगचा दुसरा अतिरिक्त तो मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. अतिरिक्त चेंडू कुठेतरी थांबवावे लागतील, एक्स्ट्राच्या धावा त्या कुठेतरी रोखाव्या लागतील, कारण एक्स्ट्रा धावा सातत्याने चेस करताना मात्र आठवतात. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळला, परफेक्ट. पंचांकडे लाऊड अपील ती मैदानात बघायला मिळते, मात्र अपिलीमध्ये तेवढासा आत्मविश्वास नव्हता आणि बॉल विकेटच्या मागे डॉट स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू तो मैदानात कंप्लीट झालाय. राहुल पाटील ज्या गोष्टीकरिता ओळखलं जातं, अर्जुन बांगर आणि राहुल पाटील या दोघांमधला कडा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. परफेक्ट बॅटल ते या ठिकाणी मैदानामध्ये रंगतंय, कारण आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 दैदिप्यमान 16 यावेळेला स्लॉट मध्ये आलाय. फेकून देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. बिग ब्लो मोठा हादरा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण अर्जुन बांगर सारखा खेळाडू तो स्वस्तामध्ये तंबूच्या आसऱ्याला जात असताना बघायला मिळतोय. विकेटचं पतन राहुल पाटीलने मिळवून दिली आहे सफलता. विकेट खेळाडू बाद. 5 चेंडू संपलेत, 5 धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर झोन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते, ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली. वरपिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाने केलेला आणि विचार केला तर फिल्डर याकरिता तैनात केले गेले होते, ज्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक ती मैदानामध्ये घडली नाही. आणि तदनंतर माघारी परतलेत. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी रोशन तो बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये आलाय. स्कोरिंगसाठी आमच्या समवेत हर्षलजी भोईर ते जोडले गेलेत. यावेळेला फटका चांगला खाली क्षेत्रामधनं बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. पाटील अमरापूर यांच्या माध्यमातून आमच्याकरिता समालोचनासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे.
धन्यवाद दिनेशजी पाटील, आपलं मनपूर्वक आभारी आहोत. प्रतिम खेळी त्याने केली, आज स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक म्हणून पोहोचलेत. थँक्यू सो मच दिनेश पाटील. चला मॅच कडे परतूयात, मैदानाकडे जाऊयात. षटक क्रमांक संपलाय पहिलं आणि ज्यामध्ये धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात, अर्थात 1-9 9 रन्स ऑन अ बोर्ड. रोशन जो बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे त्याने जर का सलगचे 3 षटकार ठोकले तर निखिल पाटील यांच्याकडनं त्या सलगच्या 3 षटकारांकरिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बरीच रोशनसाठी, जो बॅटर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, रोशन वेखंडे, बरीचशी पारितोषिक ती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देताना पाहिली. मॅच कडे परतूयात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. राईट आर्म ओव्हर दी विकेटने पहिला चेंडू आहे, या वेळेला स्लॉट मध्ये आलाय, उडवून देण्याचा प्रयत्न, बॉलला उंची बरीच गाठली आहे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होते वायडिशला. पहिला पण तर त्यांच्याकडनं झाली कॅच ड्रॉप. रोशन वेखंडेला दिलं जाते जीवनदान. बाली होते स्ट्रायकिंग एंडला, ज्यांची कॅच उडलेली. बाली म्हणजे पहिल्या मॅच मध्ये ज्याने अर्धशतकी इनिंग साकारलेली त्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय. पहिल्या बॉलवर संधी निर्माण झालेली, परंतु त्या संधीचं सोनं ते मात्र क्षेत्ररक्षकाला करता आलं नाहीये आणि धावसंख्या 2 न वाढली आहे, ती पुढे जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 11 या अंकावर. बघा सर्व काही गोष्टी आपल्याला 1-1-1-1-1 बघायला मिळतात. 11 वर 1.1 चेंडूंचा तो खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. पुढचा बॉल, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, त्या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन होतं, स्वतःच्या बॉडीला झोकून दिलं, स्ट्रेच केलं आणि त्यानंतर पहिला पण तर धाव ती एक सिंगल मिळेल आणि धावसंख्या 1 न वाढून 12-12. रंगतदार मॅच ती मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतीये. रोशन स्ट्रायकिंग एंडला यावेळी बॅटिंग करण्याकरिता. पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तो फलंदाजाने केलेला, मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि त्या ठिकाणी विचार केला तर डॉट स्वरूपामध्ये बॉल विकेटच्या मागे. निर्धाव चेंडू, बोरशेती संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. मनीषजी पाटील आणि महेशजी पाटील अंबाडी यांच्याकडनं थँक्यू सो मच. बोरशेती संघाकरिता या शुभेच्छा आहेत. मॅच कडे पुन्हा एकदा परतूयात. गोलंदाज पुन्हा सज्ज, याही वेळेला अतिरिक्त सफल झालेले आणि तदनंतर फलंदाजाचा मात्र पाठलाग केला म्हणावा लागेल. अजिबात संधी निर्माण करून देत नाहीयेत. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात. यावेळी बॅटर जर का बघायला गेले तर अतिरिक्त प्रमाणामध्ये सफल झाले होते. रोशन आगळा वेगळा फटका खेळण्याचा तो माणूस होता आणि त्याच्या परफेक्ट ब्लॉक मध्ये हा चेंडू या ठिकाणी हाताळला आणि बॉल आपण पाहिलं तर मात्र त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपामध्ये. पुढचा बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा. या वेळेला मात्र दांडी केली आहे गुल, परतावं लागेल माघारी. विकेटचं बदन, मिस्टर रोशन इज बॅक टू द डगआउट. अतिरिक्त सफल झाले आणि या वेळेला मात्र यष्ट्यांचा मोह तो गोलंदाजाला आवरला नाहीये. सफल झाल्यानंतर जशा यष्ट्या दिसल्या आणि तशा तितक्या वेगानं परफेक्ट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. विकेटचं बदन, खेळाडू बाद. 5 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत आणि फक्त धावा मात्र खर्चिक केल्यात, त्या म्हणजे 3 आणि ज्यामध्ये आली या वेळेला 1 विकेट मैदानाच्या आत. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली आहे. कुणालजी मोकाशी आमचे समालोचक, कुणालजी मोकाशी आज ड्युटीवर आहेत. फायर ब्रिगेडचे ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत बोईसर येथे आणि आज तिकडनं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिकडनं त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. थँक्यू कुणालजी मोकाशी. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. सुमित फलंदाजी करण्याकरिता दाखल झाले. सुमित भागरे आणि बाली भागरे ही जोडी मैदानामध्ये. भागरे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत.
पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज वरती विकेटनं. शेवटचा एक बॉल तोही या वेळेला अप्रतिम बघायला मिळतोय. वा काय षटक हाताळलं गेले गोलंदाजाकडनं. जबरदस्त कामगिरी. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा त्याने खर्चिक केल्या 3 आणि विकेट मिळवून दिली 1. महत्वपूर्ण ज्यामध्ये रोशन त्याला परतीच्या प्रवासाला धाडलेलं. षटक क्रमांक संपलंय दुसरं आणि धावा आपण पाहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 2 षटका अखेरीस 12 म्हणजे 12. एक गाव एक फॉर्मॅट मधला एक दादा संघ त्याकरिता शुभेच्छा आल्यात मनीष पाटील आणि महेश पाटील अंबाडी यांच्याकडनं. थँक्यू सो मच, धन्यवाद. परंतु असं म्हणावं लागेल बोरशेती सारखा एक दर्जेदार संघ जो मैदानामध्ये आणि त्याच्या विपक्षात राहुल पाटील आणि त्याचा अंबोडे संघ तो मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. सातत्याने म्हणावं लागेल या वाडा तालुक्यामध्ये अंबोडे संघाचा परफॉर्मन्स नेहमी अप्रतिम बघायला मिळतो. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरिता रोहित तुंबडा तो सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बाली बागरे आहेत. त्यांच्यापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल कट झाला, बराचसा बाहेरच्या दिशेने वळला आणि पंच दर्शवतायत वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावफलक वाढतंय. 13 या अंकावर जाऊन पोहोचेल. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये लॉन्च केलेला आहे. सुशांत पाटील, प्रियेश पाटील यांनी यावेळेला फिंगर रोल केले ते ओळखलं आणि तदनंतर बॉलला पाठवून दिलंय. अप्रतिम स्ट्रोक तो मैदानाच्या आतमधनं बघायला मिळतोय. बॉल सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज तो मात्र आता बराच काळ शांत होता. बाली बागरे तुम्ही त्याला जीवनदान दिलंय ज्याने गेल्या मॅच मध्ये अर्धशतकीय इनिंग खेळली होती आणि त्याला जीवनदान मिळाल्यानंतर त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना सरळ बॉलला उडवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्रॉस दी लाईन आले. तदनंतर अप्रतिम स्ट्रोक तो मैदानात बघायला मिळाला. 4 चेंडूत 10 या धावसंख्येवर मात्र खेळ मैदानामधून खेळताना बघायला मिळतोय. बाली भागरे चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. मयूर काटोळे याही वेळेला फटका सजवलाय. उंची गाठली आहे पुन्हा एकदा ते क्षेत्र आणि पुन्हा एकदा तोच फिल्डर त्याने केली आहे. याही वेळेला कॅच ड्रॉप. याही वेळेला मिळतंय जीवनदान. बाली भागरेला कॅचला संधी निर्माण करून दिलेली गोलंदाज रोहित तुंबडानं आणि याही वेळेला क्षेत्ररक्षकाची ती मात्र साथ लाभत नाहीये. नेक्स्ट मॅच असेल वेदांत 11 धाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल बोबा 11 झाई. वेदांत 11 धाकटी डहाणू आणि बोबा 11 झाई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचे. त्वरित इनिंगच्या ब्रेक मध्ये परफेक्ट त्या ठिकाणी टॉस केला जाईल. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. यावेळेला मागे गेले, जागा बनवली. तदनंतर पंच करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. हलकीशी फंबल आणि लगेचच एक चोरटी धाव ती मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 2 न वाढतीये. 22 अंकावर जाऊन पोहोचल. 22 प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जेही प्रेक्षक ते आमच्या समवेत जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि मैदानावर जो प्रेक्षक राजा गेल्या संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून आमच्या सोबत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचंही आम्ही गोड कौतुक करतो आणि मनपूर्वक आभारी आहोत. कारण स्पर्धा यशस्वी होण्यामागे प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा तेवढाच गरजेचा आहे.
आणि तीच गोष्ट या संपूर्ण वाडा तालुक्यातील दर्दी क्रीडा रसिक जे आज या ठिकाणी पोहोचलेत त्या सर्वांचं SP अर्थातच संदीपजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण एंटायर टीम कडनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. यावेळेला मागे गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मिरिटवर बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलेला परंतु बॉल मिस झाला. विकेटच्या मागे डॉट बॉल, निर्धाव चेंडू तो कंप्लीट होतोय. चेंडू आतापर्यंत पाहिले 2 पूर्णांक संपलेत 5 आणि धावसंख्या 30 स्कोर कार्ड वर बघायला मिळते 23. हे षटक पाहिलं तर आतापर्यंत या षटकात 11 धावा त्या आल्यात. यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करायचं होतं, बॉल लॉंगच्या क्षेत्रामध्ये गेलाय आणि त्या बॉलवर एकच सिंगल मिळाली आहे. षटक क्रमांक संपलाय 3रं आणि धावा स्कोर कार्ड वर त्या जोडल्या गेल्यात अर्थात 24. विशालजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खुपरी गावचं व्यक्तिमत्व विशालजी चौधरी, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानानं यायचे आणि मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. विशालजी चौधरी वेलकम. या उपसरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत. निखिल पाटील आणि अभिनय पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. विशाल चौधरी आपलं सहर्ष स्वागत आहे. या विशालजी चौधरी. चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा परतूयात. बाली भागरे तो मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूत 12 या धावसंख्येवर खेळतोय. 7-12चं समीकरण ते मैदानामधनं बघायला मिळतंय. पंकज चव्हाण गोलंदाजी करण्याकरिता, गोलंदाजी ट्रॅकवरनं एक वेगवान गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय बाली भागरे यांना, ज्याने संध्याकाळच्या सत्रामध्ये आज अर्धशतकीय इनिंग पेशकश केली आहे. पुढचा बॉल, या वेळेला प्रचंड वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, भले ही दिशा भरकटली, पंच वळलेत आमच्याकडे. इट्स अ नॉन प्लेबल हे पंचांनी दर्शवलंय. अतिरिक्त धाव 30 स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये आणि धावफलक आपण पाहिलं तर 1 न वाढून 25 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. 25 रन्स ऑन बोर्ड. पहिला पण तर 1 न वाढून स्कोर कार्ड अतिरिक्त न वाढून 25 अंकावर जाऊन पोहोचलाय. या वेळेला मागे थोडीशी फंबल झाली आहे आणि तदनंतर विचार केला तर धाव मात्र मिळेल 1. दुसऱ्याकरिता बालीला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न, तो मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. धावसंख्या 1 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल 26. मात्र विकेट सुमितला ती त्याची स्वतःची सॅक्रिफाईस करावी लागली. याही वेळेला बाली भागरेचा फटका फसलाय. 3री कॅच ती मैदानामध्ये गेली आहे आणि एफर्ट्सचे मात्र 100% नक्की मिळतील. भलेही ती कॅच ड्रॉप झाली असेल परंतु वाह काय एफर्ट्स मैदानामधनं बघायला मिळाले. जबरदस्त. प्रेक्षकांना एफर्ट्स आवडले असतील तर त्या फिल्डरसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. किरण गवारी होते तिकडे, बरंच अंतर कापत आलेले, डाईव्ह सुद्धा मारली. अखेरच्या क्षणाला भलेही बॉल तो हातामधनं सुटला असेल परंतु वाह काय अप्रतिम एफर्ट्स ते या ठिकाणी बघायला मिळाले. आणि वेगानं मात्र एक सिंगल ती या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. वेगवानतेनं 2 धावा कंप्लीट केल्यात. प्रथमेश पाटील प्रिन्स मूवीज आहेत. अप्रतिम कामगिरी ती त्यांच्या माध्यमातून आपण पार पडताना पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस बॉल बॅटवर आला नाहीये. मागे फिल्डर याकरिता तैनात केले थर्डमॅनच्या दिशेनं. एक सिंगल तर मिळाली आहे दुसऱ्याच्या शोधामध्ये आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र पुन्हा एकदा एक बॅटर बालीकरिता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. विशाल चौधरी साहेब उपस्थित झालेत. विशाल चौधरी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. निखिल पाटील यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते विशाल चौधरी या ठिकाणी आलेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
मॅच कडे मात्र परतूया. 3.3 बॉलचा खेळ झालाय. धावा जोडल्या गेल्या 29-29. कारण बेस्ट ऑफ बोरशेती सारख्या एका बलाढ्य एक फॉर्मॅट मधल्या संघाला आज अंबोडे भिनार टीमनं कुठेतरी रोखून धरलंय, थांबवलंय. पहिला पंटर पुन्हा एकदा बाली भागरे. स्ट्रगल मैदानामध्ये चालू आहे. या वेळेला ओव्हर द इनफिल्ड कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला खेळून काढलं जात आहे आणि बॉल निघून जाईल सरळ. बर्राच काळची जी प्रतीक्षा होती, जी मात्र धावसंख्या येत नव्हती, तो एक मुवमेंट शिफ्ट करणारा चौकार तो मैदानाच्या आतमधनं बघायला मिळालाय. कव्हरच्या डोक्यावरनं खेळले आणि तदनंतर मात्र यशस्वी चौकार मैदानात कंप्लीट केलाय. सुशांत पाटील पुरस्कृत संघ आहे बेस्ट ऑफ बोरशेती. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 4 न वाढून 33-33. पुढचा बॉल या वेळेला फुल टॉस बॉल. बाली भागरे त्याच्या बॅटमधनं याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये होतीये चूक. क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून बॉल निघून गेलाय सरळ लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅचला त्या ठिकाणी संधी होती, परंतु त्या संधीचं रूपांतर थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. बॅटिंग येस ओके. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं नो बॉल करिता या ठिकाणी थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. कॅचला या ठिकाणी आपण पाहिलं तर संधी निर्माण झालेली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 10 चेंडू मध्ये 23 या धावसंख्येवर मात्र खेळ तो बाली भागरेचा मैदानात बघायला मिळतोय. शेवटचा आणि एक अंतिम चेंडू बाकी आहे इथून. मॅच कडे पुन्हा एकदा परतूया. 3.5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी आहे. वेदांत 11 धाकटी डहाणू आणि बोबा 11 झाई. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्ट करायचं टॉस करण्याकरिता. याही वेळेला फटका चांगला बाली भागरेच्या बॅटमधनं तो या ठिकाणी घेतोय जंप आणि तदनंतर बॉल ट्रॅव्हल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत 1 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळत आहे 4 आणि 4 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 43-43 या अंकावर. येणारे बॉल आहे 24 आणि करायचे तुम्हाला 44. 24 चेंडूत 44 धावांची गरज. 24 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या इनिंग मधल्या आणि 44 धावा करायच्या आहेत. टॉस साठी बोबा 11 झाई संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वेदांत 11 धाकटी डहाणू टीम. विशालजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विशालजी चौधरी साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय. निखिलजी पाटील आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतो टॉस करण्याकरिता. आपण सन्मानानं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विशालजी चौधरी चला टॉस केला जातोय आणि टॉस करता आपण अदोरजी शेलार यांना विनंती करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो चेक. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ते या ठिकाणी जोडले गेलेत. बोबा 11 झाई टीमचे कॅप्टन धनंजय आणि दुसऱ्या बाजूनं वेदांत 11 धाकटी डहाणू टीमचे कॅप्टन करण अंबिरे. विशालजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक या ठिकाणी करतोय. टॉस या ठिकाणी करतोय.
कॉलिंग असेल वेदांत 11 धाकटी डहाणूकडनं टेल असा कॉल दिलाय आणि यस टॉस मात्र या ठिकाणी जिंकलेला आहे मोबाईल 11 झाई टीमने. कॅप्टन जास्त वेळ घेणार नाही, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटलं पहिला राऊंडचा सामना या ठिकाणी खेळले, विजयी झाले, प्रेक्षकांचा कशा पद्धतीने सपोर्ट आहे मैदानामध्ये खेळताना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण की लाईट्स पण खूप छान आहे आणि एक नवीन वाटते की कारण की सर्कलला लाईट आहे तर खूप म्हणजे कमी आहे की आपल्या या पट्ट्यामध्ये की असं आयोजन असते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टाकटी डहाणू टीम कॅप्टन टॉस गमवावा लागलाय. तुम्हालाही तोच प्रश्न आहे की कसं वाटलं पहिला राऊंड इकडे खेळले आणि विजयी झालात, इथपर्यंत येऊन पोहोचलात, त्याबद्दल काय म्हणाल? चांगलं वाटलंय आयोजन. आम्ही ग्राउंड पण चांगलं वाटतोय, आउटफील्ड थोडी खराब आहे, तर आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर विशालजी चौधरी त्या दिवशी या मैदानामध्ये खेळून सुद्धा गेलेत आणि चला आपण जाऊयात. या टॉसबॉक्स मधनं या ठिकाणी रिपोर्ट आलेला आहे. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच झाई टीमने आणि निर्णय स्वीकारलाय. आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा प्रथम बॅटिंग करिता आमंत्रित केले वेदांत 11 डाक्टरी डहाणू या टीमला. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समोर जोडले जातील निखिल वाकळे सर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उपसरपंच चषक 2026. धन्यवाद. आदरणीय संदीप भाऊ पाटील या सामन्यांचे पुरस्कृत आहेत आणि SP ग्रुप प्रेझेंट्स उपसरपंच चषक ऑन स्क्रीन ज्याला तुम्ही पाहताय. युग येस निश्चितच पहा किती क्रिकेटची तळमळ आहे. 44 धावसंख्येची गरज आहे. राहुल पाटील फलंदाज देखील सज्ज. पहिलाच बॉल फ्लिक करायचा होता आणि परफेक्ट फ्लिक इथे बॅक ऑफ द एंड. बॉल चाललाय सरळ फाईन लेगच्या क्षेत्रातून चेंडू सीमा पार आणि इथे पहिला चौकार जो आंबोडे भिनार या संघाच्या खात्यामध्ये इथून मात्र जमा होईल. अर्जुन बांगर जो गोलंदाजी करतोय, माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये आमचे गुणलेखक मित्र हर्षलजी भोईर, त्यांच्या वतीने देखील प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. हर्षल, प्रत्येक समालोचकाला वाटतं की गोरसईचा सामना लागल्यानंतर मी मायक्रोफोनवर यावं. प्रत्येकाचं ते स्वप्न असतं आणि त्याच्यानुसार टर्न देखील फिरवले जातात. इथे येस डेफिनेटली स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. अत्यंत अचंबित करणारी दृश्य आणि पहा धोक्याचे संकेत उद्भवले होते. डावचीची संधी निर्माण झाली आणि ते पडताळून पाहावं लागणार आहे. विकेटचं इथून होईल का पतन? वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय दॅट and it's OUT. batsman out. फलंदाज बाद. धाकटी डहाणू अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच 4 षटकांचा हा देखील सामना असेल. 3 संघ लाईव्ह असतील आणि त्यानंतर मग पुन्हा नशिबाचा कौल आपल्याला आजमावा लागणार आहे. आंबोडे भिनार संघ प्रथम फलंदाजी करत असताना एका बाजूला राहुल पाटील एक हाती किल्ला लढवतोय आणि अर्जुन बांगर गोलंदाजीमध्ये सफलता मिळाली जरी नसली तरी क्षेत्ररक्षणाचा कारनामा इथून बेस्ट ऑफ बोरशेती इथून चांगली क्षेत्ररक्षणाची परवरिश सजवते. चला बॅट्समन बी फास्ट, अन्यथा मग पेनल्टी देखील दिली जाऊ शकते कारण आपला जो बाद झालेला फलंदाज आहे तो पूर्णतः मैदानाच्या बाहेर आलाय आणि अशा परिस्थितीत आपली एंट्री जर लेट होते तर या गोष्टीला इथून विचारात घेणं गरजेचं आहे. समीर आलेत फलंदाजी करता. त्यामुळे आंबोडे भिनार संघ या गोष्टीला इथून विचारात घ्यावं लागणार. गोलंदाज तयार. अर्जुन बांगर बोरशेतीचा धुरंदर ओव्हर दी स्टंप्स आणि त्याच्या विरोधात आल्या चढवलं आक्रमण. त्या बॉलवर चेंडूच्या फटक्याचा इम्पॅक्ट थोडासा कमी पाहायला मिळाला. इथे थंड हवामान आणि त्याचे प्रभाव उमटू लागलेत. येस क्लायमेटिक कंडिशन्स इथे मात्र कोल्ड. बॅट्समन आउट.
ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो ऑन स्क्रीन फटका जरूर दर्जेदार होता, परंतु इथे मात्र झेल टिपली आणि तदनंतर फलंदाजाला देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. 44 धावसंख्येचं लक्ष समोर, 4 षटकांची लढत आहे आणि याच 4 षटकांच्या लढतीमध्ये निश्चितच अंबोडे भिनार इथून खरं तर प्रत्येकाचेच आभार मानले पाहिजेत. अभिनय पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी मागच्या 6 ते 7 रात्री म्हणजे हा फार मोठा प्रवास आहे खरं तर. आणि उद्याची रात्र म्हणजे उद्या सुटकेचा निश्वास टाकला जाणार आहे. उद्या मेगा ग्रँड फिनाले. परवाची जी रात्र असेल ती एक चांगली सुखददायी झोप देणारी असेल. वेगावर स्वार झाले होते आता अर्जुन. शहापूर एक्सप्रेस इथून मात्र डॉट बॉल एक्झिक्यूट करतोय आणि अत्यंत जोरकस पद्धतीने हा फटका रोहित तुंबडाच्या वतीनं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न देखील झालाय. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता, स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑफला आणि ज्या माध्यमातून पहा थोडीशी सॉफ्ट डिसमिसल, ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाचा बॅकअप थोडीशी उणीव जाणवली. येस 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 5 या आकड्यावरती. प्रिन्स मूव्हीज, प्रथमेशजी पाटील आणि त्यांचे सगळेच सहकारी. फटाक्यांची आतिषबाजी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संदीप भाऊ पाटील एक ब्रँड नेम बनलंय. वाड्यात कुठेही स्पर्धा असू द्या तिथे मोलाची अगदी पाठराखण किंवा तिथे त्या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य या व्यक्तिमत्वाचं पोचत असतं. नव्या दमाचा युवा शिलेदार आदरणीय संदीप भाऊ पाटील, दमदार युवा नेतृत्व आणि सध्या मध्यरात्री ही फटाक्यांची आतिषबाजी इथून मात्र होत असताना चला वळूयात मैदानाच्या आत. शेवटचा आणि अंतिम बॉल अर्जुन बांगर राहुल पाटीलच्या विपक्षात. इथे पहा जागा बनवली, रूम दिला बॉलला आणि लॉंग लेगला इथून चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या क्षेत्रातून. चेंडू सीमा पार आलाय, दमदार चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 44 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावसंख्या जी धावफलकावरती होते कनेक्ट. विजयाकरता अजूनही 35 धावांची गरज आहे. 35 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हा सामना जिंकण्याकरता बरोबर अजूनही 35 या धावसंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज सुमित भागरे बेस्ट ऑफ बोरशेतीला प्रमोट करेल. अंबोडे भिनार या संघाच्या विपक्षामध्ये राहुल पाटील जोवर क्रीडांगणावरती आहे तोवर अंबोडे भिनार एका मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. लक्ष थोडं मोठं आहे. या कंडिशन्समध्ये थोडासा चॅलेंजिंग फेज आहे, आव्हानात्मक परिस्थिती आहे अंबोडे भिनार या संघाकरता. आपण सुमित भागरे, रोहित तुंबडा या आधीच्या मॅच मध्ये देखील डाऊन द ऑर्डर आल्यानंतर चांगल्या दर्जाची फलंदाजी त्या खेळाडूनं इथून निश्चित सजवली आणि 18 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 35 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. षटकातला पहिलाच बॉल राऊंड स्टंप्स. क्रॉस बॅटेड स्ट्रोक फक्त उडवलाय. चेंडू ताकद कम और गुस्सा इथे जादा. परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर रोहित तुंबडा बॅक टू द डगआउट. अत्यंत दर्जेदार क्रीडांगण मेहनत घेतली आहे बिलोशीकरांनी आणि निश्चितच अगदी चहू बाजूला 360 अंशाचं हे वर्तुळ जर आपण पाहिलं, बिलोशीकरांची मेहनत कमालीचा सलाम इथून द्यावा लागणार आहे क्रीडा विश्वाकडून. निश्चितच अभिनय आणि त्याच्या सहकार्यांनी घेतलेली मेहनत सध्या या स्पर्धेचा ग्रामीण एक गाव ग्रामीणचा ओपन गट सध्या तुम्हाला खेळताना तुम्ही पाहताय, ज्यामध्ये पालघरातील किंवा ठाण्यातील नामवंत ग्रामीणचे संघ. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. विशेषतः आंबोडे भिनार संघ
आपला प्रत्येक फलंदाज ज्यावेळी बाद होतो त्यावेळी नवीन येणाऱ्या फलंदाजाकडनं जास्त वेळ घेतला जातो. पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता, 9 धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुजित पाटील नवीन येणारा फलंदाज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज. फटका चांगला आहे, ऑन द टोस खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि ही फटाक्यांची आतिषबाजी सध्या तुम्ही पाहताय. हे खरं तर क्रेझी नियोजन आहे, म्हणजे ज्या आयोजनामध्ये कुठलीच कसर नसणार आहे. कारण हे आयोजन आदरणीय उपसरपंच चषकाचं, अर्थातच संदीप भाऊंची मेहनत, अगदी खुल्या दिलाचा दानशूर राजा. 10 या धावसंख्येवरती 3 गडी झालेत बाद. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. राहुल पाटील 2 चेंडूंमध्ये त्यांना 8 धावांची खेळी सजवली आहे आणि इथून 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. 34 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 34 now required to win this match. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडेसे फेरबदल केले गेलेत. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा तयार. षटकातला पुढचा बॉल अराउंड विकेट. व्हॉट अ स्ट्रोक, प्रॉपर स्लॅश केलाय, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, शाबूक शॉट, चेंडू सीमा पार, दमदार चौकार. प्रॉपर फुटवर्क आणि टेक्निकली साऊंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना बॉल तयार. पुन्हा एकदा राहुलचा हा फटका ऑन साइडला, मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे, जिथून फक्त एकच धाव जी केली जाईल कंप्लीट. आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. विजयाकरता अजूनही 29 या धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण इथून सोडवावं लागणार. आज खरं तर कमालीचं क्रिकेट सारा 11 गोरसई या संघाच्या वतीनं. खरं तर फार मोठा प्रश्न आहे अभिनयजी, की कोणता संघ त्या संघाला मात देईल. इथे पहा, फटका चांगला आहे परंतु फटका फसला. निश्चितच इन फ्रंट ऑफ दी फिल्डर हा स्ट्रोक सजवला गेला आणि त्यामुळे प्रोटेक्शन होतं. टिपली आहे झेल आणि सुजित पाटीलचा इथे संपवलाय खेळ. चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 29 या धावसंख्येची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू इथून शिल्लक आहे. आपण चर्चा करत होतो आजच्या दिवसातल्या सारा 11 गोरसई या संघाच्या परफॉर्मन्स विषयी. कमालीचं क्रिकेट त्यांनी दाखवलं. परंतु हर्षलजी, याआधी आपण उल्लेख जसा केला ना, की प्रत्येक समालोचकाला वाटतं की गोरसईची मॅच जशी लागली ना तशी आपली TRP वाढण्याकरता देखील आपण त्या माईकवर पोहोचावं. व्हॉट अ कॅच, सुपर्ब, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल टिपलाय. आणि इथे पहा, या षटकात 3 विकेट टिपले. विशेष कौतुक करावं लागणार आहे सुमित भागरेचं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, स्कोर फ्लायज टू दी ओनली 15. विजयाकरता येणारे 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू, धन्यवाद डीजे. आणि निश्चितच मी तर डीजे स्वतः ऑपरेटर. चला त्यांना संधी देऊयात, बजाव. मेरे भाई संदीप पाटिल भाई.
नवीन गोलंदाज तेजस जाधव, आणखीन एक बोरशेतीचा तोफखाना इथून मात्र पाहायला मिळणार आहे. पंकज चव्हाण जे बाद झालेत आणि पंकज पाटील नौका फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये. 12 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज. राहुल पाटील समोर आहे. फटका चांगला आहे, पंच केलाय. बॉल चाललाय सिलिमिडॉनला. लॉंगॉनचा प्रोटेक्शन वेगानं आला आणि पहा या छोट्या छोट्या चुका कधी कधी काहीतरी चांगलं घडण्याकरता नकारार्थक घडणं देखील गरजेचं असतं. निगेटिव्ह देखील बाजू कधी कधी पॉझिटिव्हली बदलली जाऊ शकते आणि कदाचित क्रीडांगणाच्या आतमध्ये धोक्याचे संकेत. इथे क्रॉस व्हेरीफाय केलं जात आहे पंचांमार्फत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पंच किणे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. दोन धावा चित्याच्या चपळाईनं इथून राहुल पाटीलला ठाऊक आहे की अंबोडे भिनारचा सरनोबत पदाची जबाबदारी सध्या त्याच्याकडे आणि निश्चितच तो सेनापती क्रीडांगणाच्या आतमध्ये लढतोय. 11 चेंडू विजयाकरता 27 ची गरज आहे. हे देखील धुरंधर क्रिकेट आहे. पुन्हा एकदा राहुल पाटील सज्ज. चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय ऑन साइडला. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे आणि जिथे केली आहे चूक क्षेत्ररक्षकानं, अशा संधी जर इथून तुम्ही राहुल पाटीलला द्याल तर मग निश्चितच बोरशेती संघाला देखील संकटाचा सामना करावा लागू शकतो. रणनीती बदलली आहे. 10 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहेत. विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. 25 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हा सामना जिंकण्याकरता अजूनही 25 या धावसंख्येची गरज आहे. बॅट क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत हदबीन पोझिशन बनवली होती या खेळाडूनं आणि तदनंतर एक सिंगल इथून प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. उपसरपंच चषकाचा अत्यंत अभूतपूर्व सोहळा सध्या तुम्ही पाहताय आणि यानंतर एक मोठी लढत तुमच्या भेटीला येते जिथे झाई आणि त्या विपक्षामध्ये धाकटी डहाणू. त्याच विभागातील हे दोन संघ एकमेकांच्या. पंकज पाटील अंडरआर्म क्रिकेट एक काळ गाजवला या खेळाडूनं देखील. अंबोडे भिनार या विभागाकरता मोठं क्रिकेट त्यांना खेळ. आज गरज आहे खरं तर. बॉल तयार. इथे पहा चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. संकटांच्या भोऱ्यात असताना अशा पद्धतीनं चेंडू डॉट गमावणं हे कदाचित धोक्याचे संकेत असू शकतील. 8 चेंडू आणि विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 24 या धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर 3 धावा आता येणं इथून अनिवार्य असणार आहे. फलंदाज पंकज पाटील सज्ज आहे. पुन्हा एकदा पहा कदाचित ओव्हरआर्म क्रिकेट थोडंसं वेगळं आहे त्यामुळे पंकज पाटीलला बॅकफुटवर जावं लागतंय. सलग 2 चेंडू क्रुशल मोमेंटला त्यांना गमावलेत. ओव्हरपिच बॉल होता बॅटच्या समोरचा बॉल आणि त्याला गमावलं. 7 चेंडू आणि विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. 24 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शेवटचे 7 बॉल इथून शिल्लक. फटका चांगला. टायमिंग देखील प्रॉपर. बॉल चालला लॉंग ऑफला. त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होते. 6 चेंडू विजयाकरता 24. 24 धावसंख्येची गरज आहे. हर्षल जे आता विचार जर आपण केला अनालिटिकली तर 3 षटकात 20 आल्यात. एका षटकात 24 येतील का हे फार गरजेचं असणार आहे. 4च मारायच्या आहेत. या इराद्यानं राहुल पाटीलनं शेवटच्या बॉलवर धाव न घेणं पसंत केलं आणि गोलंदाज पहा समोर विनोद भागरे. अर्थातच बाली या टोपण नावानं अत्यंत प्रसिद्ध खेळाडू, ठाणे जिल्ह्याचा सुपरस्टार
शहापूरचा सन्मान सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि डेफिनेटली अनेक स्पर्धा गाजवल्यात त्या खेळाडूंना देखील. जेवढं बोलावं जेवढी प्रशंसा करावी तेवढं कमी आहे. शेवटचे 6 बॉल 24चा सामना आहे. ऐतिहासिक क्षणांना इथून पुन्हा गवसणी घातली जाईल का राहुल पाटील कडनं. 6 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके इथून अपेक्षित असणार आहेत. 20च धावा फक्त धावफलकावरती आणि गोलंदाजी मार्कवर विनोद भागरे अर्थातच बाली हा खेळाडू सज्ज होतोय. राऊंड विकेट, बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन द टोज. इथे परफेक्ट यॉर्कर. पहिला बॉल इथून मात्र चांगल्या पद्धतीनं खेळून काढला, परंतु धाव न घेणं पसंत केलं. 5 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 5 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे, ते मात्र 24. सर एक मिनिट थांबवतो. सुशांत पाटील आपण मुख्य मंचावर यायचंय. सुशांत पाटील वेलकम. शेवटचे 5 बॉल इथून शिल्लक आहेत. प्रॉपर गोलंदाजी, डीप यॉर्कर, परंतु पंच मुन्ना पठाण सर इशारा करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. शेवटचे 5 चेंडू आणि विजयाकरता 23 या धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 5 बॉल विजयाकरता 23 धावा. राहुल पाटील फटका दर्जेदार आहे. टायमिंग देखील प्रॉपर इथून होईल का ते देखील. आणि राहुल पाटील हे 24 कॅरेट गोल्ड आहे. इथून मात्र ठोकला पहिला ऑन द राईज ऑन द टो. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहत होतो. शरीराचा समतोल पहा, बॅटचा फ्लो, बॅटचा स्विंग प्रॉपर. रडार मध्ये आला बॉल आणि पाठवलाय. टिपिकल कॉपी बुक स्टाईल हा फटका एक्झिक्यूट केला. उर्वरित 4 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 17. गोलंदाज बाली भागरे या षटकातील उर्वरित 4 बॉल इथून शिल्लक आहेत आणि अंबोडे भिनारचा सुपरस्टार राहुल पाटील देखील क्रीडांगणावरती आहे. बॉल तयार. लोअर फुलटॉस, मनगडाचा केलाय वापर. इथे चेंडूवरती झडप घातली शेवटच्या क्षणी आणि धावा रोखल्या. श्वास जसे रोखले तसे धावा देखील थांबवल्या गेल्या. अर्जुन बांगरचं इथे मात्र कौतुक करावं लागणार आहे. जय वीरूची जोडी आहे भविष्यतीची. बाली भागरेला बॅकअप देण्याचं काम अर्जुन बांगरने इथून केलं आणि धाव न घेणं पसंत केलं. 3 चेंडू आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. धावा वाचवल्यात, अक्षरशः षटकार वाचवलाय. 3 चेंडू विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. त्या विपक्षात राहुल पाटील. पुन्हा एकदा भिनारकर बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅक ऑफ दी एंड. चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दमदार चौकार. 2 चेंडू विजयाकरता 13 या धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू आणि विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. राहुल पाटीलनं 2 धावा का वेचल्या नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न जो मोठ्या फटक्यावर निर्माण झाला. उर्वरित 2 बॉल शिल्लक. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज बाली भागरे अराउंड दी स्टंप्स आलाय राहुल पाटीलच्या विरोधात. प्रॉपर यॉर्कर, फुलिश लेन डिलिव्हरी आणि त्या बॉलवर इथून एकही धाव न घेणं पसंत केलं. सामन्यावर आपला शिक्का मोर्तब केलाय बाली भागरे फॅन क्लब. बेस्ट ऑफ बोरशेती इथून मात्र वाटचाल करत असताना दुसऱ्या फेरीतली ही लढत शेवटच्या 1 बॉल ते दूर आहेत विजयापासून. मनापासून अभिनंदन. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ इथून मात्र ठरतोय विजयी आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर बाली भागरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता. त्या बाली भागरेला आपण इथे
येस, पहिल्या मॅन ऑफ द मॅचला देखील 50 धावा त्यानं झळकवल्या होत्या आणि ती देखील इथून देणं बाकी आहे. अदरवर्जी दोन्ही मॅन ऑफ द मॅच इथून हँडओव्हर करा. सुशांत पाटील आपण यायचंय. चला मॅचचे मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. खेळाडू आहेत बाली भागरे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली. सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. स्पर्धेचे आयोजक आहेत सुशांत पाटील सुद्धा. आयोजक सुशांत पाटील, प्लीज वेलकम टू द स्टेज. खूप जास्त मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. त्याचीच नव्हे, आपण पुन्हा एकदा येऊया तिकडे बसलेले सर्व जे खऱ्या अर्थानं